नमस्कार मित्रांनो, मी आपला मित्र तेजस. आपल्या बॉयलर नॉलेज सर्कल मराठी या यूट्यूब चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा स्वागत करतो. आज आपण खूप महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत, जो बॉयलर फर्स्ट क्लास व सेकंड क्लास परीक्षेसाठी व बॉयलर इंटरव्ह्यूसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून आम्ही अपलोड केलेले माहितीपूर्ण व्हिडिओ सर्वात पहिले आपल्यापर्यंत पोहोचतील. चला तर मग सुरुवात करू आपल्या महत्त्वाच्या विषयाला, जो आहे बॉयलर वापरले जाणारे इंधनाचे जीसीव्ही व इंधनातील सर्व घटक याची संपूर्ण माहिती घेणार आहे. मित्रांनो, कोणत्याही इंडस्ट्रीचा हार्ट म्हणजेच हृदय काय असतं तर तो असतो बॉयलर. आणि ह्या बॉयलरला चालवण्यासाठी लागते ऊर्जा, जी आपल्याला मिळते इंधनातून. पण तुम्हाला माहिती आहे का की आपण जे इंधन वापरतो त्यामध्ये नक्की कोणते घटक असतात आणि त्याची जीसीव्ही म्हणजे ग्रॉस कॅलरिफिक व्हॅल्यू म्हणजे उष्णता देण्याची क्षमता किती असते. इंजिनिअरिंग विद्यार्थ्यांसाठी व बॉयलर क्षेत्रात काम करणाऱ्या माझ्या बांधवांसाठी महत्त्वाचे आहे. आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण बॉयलरमध्ये वापरल्या जाणाऱ्या सर्व प्रकारच्या सॉलिड, लिक्विड आणि गॅस इंधनाची कुंडलीच मांडणार आहोत. चला तर मग सुरुवात करू एका माहितीला. सगळ्यात आधी आपण पाहूया सॉलिड फ्यूल म्हणजे घनरूप इंधन. यामध्ये कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, सल्फर, मॉइश्चर आणि राख हे घटक कमी जास्त प्रमाणात असतात. नंबर 1 वूड किंवा बायोमास, यालाच लाकूड असंही म्हणतात. यामधील घटक यामध्ये मुख्यत्वे सेल्युलोज म्हणजे कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन असते. यामध्ये आर्द्रता मॉइश्चर खूप जास्त जवळपास 30 ते 50% असते. याचा जीसीव्ही साधारणपणे 2500 ते 3500 कॅलरी पर केजी असते. नंबर 2 कोळसा कोल. यामध्ये कोळशाचे 2 प्रकार असतात, भारतीय व आयात केलेला म्हणजे इम्पोर्टेड कोल. त्यातील पहिला भारतीय कोळसा पाहू. इंडियन कोल म्हणजे भारतीय कोळसा. यामध्ये राखेचे प्रमाण खूप जास्त असते, 35 ते 45%, आणि कार्बनचे प्रमाण कमी असते. याचा जीसीव्ही म्हणजे ग्रॉस कॅलरिफिक व्हॅल्यू 3000 ते 4000 किलो कॅलरी पर केजी इतका असतो. इम्पोर्टेड कोल हा कोळसा शक्यतो इंडोनेशियन किंवा साऊथ आफ्रिका या देशातून आयात केलेला असतो. यामध्ये राखेचं प्रमाण खूप कमी असते, जवळपास 10 ते 15%, आणि कार्बन व व्होलेटाईल मॅटर जास्त असतात. याचा जीसीव्ही 5000 ते 6500 कॅलरी पर केजी असते, म्हणून हा जास्त उष्णता देतो. बरोबर. नंबर 3 लिग्नाइट. याला ब्राऊन कोल म्हणजे तपकिरी कोळसा म्हणतात. हा कोळशाचा प्राथमिक प्रकार आहे. यात पाण्याचे म्हणजे मॉइश्चर प्रमाण 30 ते 40% इतके जास्त असते. याचा जीसीव्ही म्हणजे ग्रॉस कॅलरिफिक व्हॅल्यू हा 2500 ते 3000 कॅलरी पर केजी इतका असतो. बरोबर. नंबर 4 पेट कोक म्हणजेच पेट्रोलियम कोक. हा क्रूड ऑइल रिफायनिंगचा बाय प्रॉडक्ट आहे. यात कार्बनचे प्रमाण खूप जास्त 85 ते 90% असते. यामध्ये सल्फरचे प्रमाणही जास्त असते, 6 ते 60% इतके, जे पर्यावरणासाठी खूप घातक असते. याचा जीसीव्ही 7500 ते 8200 कॅलरी पर केजी असते. हे इंधन सॉलिड फ्यूलमध्ये सगळ्यात शक्तिशाली असते. नंबर 5 बगॅस म्हणजे साखर कारखान्यात उसाचा रस काढल्यानंतर उरलेला चोथा. यात मॉइश्चर प्रमाण 50% असते आणि उरलेल्या फायबरमध्ये कार्बन हायड्रोजन असते. याचा जीसीव्ही साधारणपणे 2200 ते 2500 कॅलरी पर केजी असते. यामधून मॉइश्चर पूर्ण काढल्यास ही जीसीव्ही 4000 पर्यंत जाऊ शकते. नंबर 6 राईस हस्क. भाताच्या वरचे टर्फलाला राईस हस्क म्हणतात. यात सिलिका आणि राखेचे प्रमाण जवळपास 20% असते. याचा जीसीव्ही 3000 ते 3500 कॅलरी पर केजी इतका असतो. आता वळूया लिक्विड फ्यूल म्हणजे द्रव इंधनाकडे. लिक्विड फ्यूल हाताळण्यासाठी सोपे असते आणि याचे ज्वलन खूप चांगले होते. यामध्ये प्रामुख्याने हायड्रोकार्बन म्हणजे कार्बन आणि हायड्रोजन असतात. नंबर 1 फर्नेस ऑइल. याला एफओ पण म्हणतात. हे खूप घट्ट असते. यात कार्बन 85 ते 88% व हायड्रोजन 11 ते 12% इतके असते आणि सल्फरचे प्रमाण 2 ते 4% असते. हे जाळण्यापूर्वी गरम करावे लागते. याचा जीसीव्ही 10000 ते 10500 कॅलरी पर केजी असते. नंबर 2 लाईट डिझेल ऑइल म्हणजेच एलओडी. हे फर्नेस ऑइलपेक्षा थोडे पातळ असते. हे डिझेल आणि हेवी क्रूडचं मिश्रण असते. यात सल्फरचे प्रमाण 2% पेक्षा कमी असते आणि जीसीव्ही 10300 ते 10700 कॅलरी पर केजी इतका असतो. नंबर 3 डिझेल. याला हायस्पीड डिझेल किंवा HSD असंही म्हणतात. हे अत्यंत शुद्ध आणि पातळ इंधन आहे. यात हायड्रोकार्बनचे प्रमाण उत्तम असते आणि सल्फरचे प्रमाण अतिशय कमी म्हणजे 0.05% पेक्षा कमी असते. याचा जीसीव्ही 10800 कॅलरी पर केजी असतो. नंबर 4 केरोसिन. याला मराठीत घासलेट म्हणतात. हे डिझेलपेक्षा हलके आणि लवकर पेट घेणारे हायड्रोकार्बन चेन असलेले इंधन आहे. याचा वापर काही विशेष किंवा छोट्या बॉयलरमध्ये किंवा स्टार्टअपसाठी केला जातो. जीसीव्ही 10300 ते 10600 कॅलरी पर केजी असतो. आता पाहूयात गॅसियस फ्यूल. सर्वात पर्यावरणपूरक प्रकार म्हणजे गॅसियस फ्यूल म्हणजे वायुरूप इंधन. यामुळे प्रदूषण सगळ्यात कमी होते आणि बॉयलरची एफिशियन्सी वाढते. नंबर 1 नॅचरल गॅस. यात मुख्यत्वे मिथेन CH4 85% ते 95% असतो.
सोबत थोडे इथेन आणि प्रोपेन वायू असतात. हे एक क्लीन फ्यूल असून यामध्ये राखेचं प्रमाण नसते. याचा जीसीव्ही 8500 ते 9500 कॅलरी पर मीटर क्यूब असते किंवा सुमारे 13000 कॅलरी पर केजी. नंबर 2 एलपीजी लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस. यात प्रोपेन C3H8 आणि ब्युटेन C4H10 चे मिश्रण असते. हा गॅस सिलेंडर किंवा टंकमध्ये लिक्विड स्वरूपात साठवला जातो. याचा जीसीव्ही 24000 ते 25000 कॅलरी पर मीटर क्यूब किंवा सुमारे 11000 ते 12000 कॅलरी पर केजी असते. नंबर 3 बायोगॅस हा सेंद्रिय कचऱ्यापासून बनवला जातो. यात 55 ते 65% मिथेन CH4 आणि 35 ते 45% कार्बन डायऑक्साईड CO2 असतो. यात थोडी आर्द्रता असते. जीसीव्ही 4500 ते 5500 कॅलरी पर मीटर क्यूब असते. प्रोड्युसर गॅस हा कोळसा किंवा लाकडाचे अपूर्ण ज्वलन करून हा बनवला जातो. यात कार्बन मोनॉक्साईड CO आणि नायट्रोजन N2 चे प्रमाण जास्त असते. यात नायट्रोजनचे प्रमाण जास्त असल्याने याची ऊर्जा कमी असते. याचा जीसीव्ही 1200 ते 1400 कॅलरी पर मीटर क्यूब असतो. नंबर 5 ब्लास्ट फर्नेस गॅस BFG. स्टील प्लांटमधील ब्लास्ट फर्नेसमधून निघणारा हा बाय प्रॉडक्ट गॅस आहे. यात कार्बन मोनॉक्साईड CO सुमारे 20 ते 25% आणि खूप जास्त प्रमाणात नायट्रोजन सुमारे 55 ते 60% असतो. याचा जीसीव्ही 750 ते 900 कॅलरी मीटर क्यूब असतो. हा सर्वात कमी जीसीव्ही असलेला गॅस आहे, पण स्टील प्लांटमध्ये हा फुकट मिळत असल्याने बॉयलरमध्ये वापरला जातो. तर मित्रांनो, आज आपण बॉयलरमध्ये वापरल्या जाणाऱ्या घन, द्रव आणि वायू अशा 15 पेक्षा जास्त इंधनांचे घटक आणि त्यांची जीसीव्ही सोप्या भाषेत समजून घेतली. थोडक्यात सांगायचे तर सॉलिडमध्ये पेटकोक, लिक्विडमध्ये केरोसिन व डिझेल आणि गॅसमध्ये LPGची जीसीव्ही सर्वात जास्त असते. पण इंडस्ट्रीमध्ये इंधन निवडताना फक्त जीसीव्ही नाही, तर त्याची किंमत, कॉस्ट आणि उपलब्धता देखील पाहिली जाते. नक्कीच. त्याशिवाय ते फायदेशीर नाही. बरोबर आहे. होय. तुम्हाला आजची ही माहिती कशी वाटली हे मला खाली कमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ तुमच्या इतर ऑपरेटर आणि इंजिनियर मित्रांसोबत शेअर करा. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण असेच माहितीपूर्ण व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी आणत असतो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.